नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2025ची भरती जी आहे ती निघाली आहे. ते आपण ह्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हा आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम इंडिया पोस्ट GDSonline.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे मित्रांनो. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता स्टार्ट डेट. चला तर फॉर्म कसा भरायचा बघून घेऊया. सर्वात प्रथम मित्रांनो रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा पेज ओपन होईल. त्याबरोबर मोबाईल नंबर व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून नंतर ईमेल आय डी टाकून व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आईचं नाव, त्यानंतर आपली जन्मतारीख टाकून घ्यायची. त्यानंतर आपलं जेंडर काय आहे ते टाकून घ्यायचं आहे. परत आपलं कम्युनिटी, आपली कास्ट कुठली ते टाकून घ्यायची. त्यानंतर 10वी कुठून पास झालात, कुठल्या राज्यातून पास झालात ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 10वी पासिंग इयर हे आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे जे आहे तो कॅप्चा बरोबर टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल. त्या टॅबमध्ये तुमची सर्व माहिती दिसेल. माहिती दिसल्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्ही अपंग आहात का हे विचारलं. तिथं असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर आपली भाषा जी आहे लँग्वेज ते निवडायचे. त्यानंतर आपला पासपोर्ट साईज आकाराचा एक फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर सही एक अपलोड करायची. सही अपलोड झाल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक करायचं, सर्व माहिती बरोबर आहे का हे एकदा चेक करून घ्यायचं आहे. चेक केल्यानंतर या बॉक्समध्ये एक क्लिक करून सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. ते रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले असेल. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर समोर कंटिन्यू टू अप्लाय या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आपला जो काय रजिस्ट्रेशन टाकायचा आहे, सर्कल निवडायचा आहे, सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एक OTP जाईल मोबाईलला. मोबाईलचा OTP टाकल्यानंतर तो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर नवीन टॅब ओपन होतो आहे. त्यानंतर आपला जो काय आहे तो ॲड्रेस पूर्णपणे टाकायचा आहे. ॲड्रेस टाकून गेलो तर सिलेक्ट बोर्ड करायचा आहे. सिलेक्ट बोर्ड केल्यानंतर तुम्ही बघू शकता सिलेक्ट रिझल्ट टाईप यावरती क्लिक करायचं आहे. तिथं मार्क्स म्हणून निवडायचं आहे. मार्क निवडल्यानंतर 10वीचे जे काही मार्क आहेत ते तुम्ही इथे टाकून घ्यायचे आहेत. मार्क टाकून घेतल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर समोर एक नवीन पेज ओपन होईल. नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला डिव्हिजन म्हणजे फॉर्म कुठल्या विभागात टाकायचा आहे तो विचारून देईल. तिथून आपलं सिलेक्ट डिव्हिजन करायचं आहे. म्हणजे जिथे आपल्याला फॉर्म टाकायचं आहे ते डिव्हिजन आपल्याला निवडून घ्यायचे. ते डिव्हिजन निवडल्यावर बघा सर्व गावे येतील. गाववाईज आपल्याला नंबर टाकून घ्यायचे पूर्ण. ते टाकल्यानंतर खाली बॉक्समध्ये टिक करून घ्यायचे. ह्या बॉक्समध्ये टिक करून घ्यायचे. टिक करून घेतल्यानंतर खाली स्क्रॉल करून सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके केल्यानंतर डाटा सबमिट सक्सेसफुल असा मेसेज येईल. त्यानंतर बघा तुम्ही बघू शकता पेमेंटचा एक ऑप्शन येईल. जे काय आहे आपलं पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर एक आपल्याला ॲप्लिकेशन प्रिंट फॉर्म असा ऑप्शन येईल. तो प्रिंट करून आपल्यापाशी जवळ ठेवायचा आहे.